हाय फ्रेंड, कसे आहेत? आशा करतो की आपण सर्व मजेत असाल. तर बघा मित्रांनो, या आमच्या गावामध्ये सम्यक बुद्धविहार, सारोळा मारुती तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा मित्रांनो. आणि या ठिकाणी विहाराची साफसफाई चालू आहे मित्रांनो. हे बघा, हाय, हे बघा, हे आमच्या घरचे लोक आहे. हाय कर रे यूट्यूब इंस्टाच्या फॅमिलीला. हे बघा मित्रांनो, हे माझ्या घरचे लोक आहे. मी तुम्हाला आताच व्हिडिओमध्ये सांगितलं. आता आलेत ते, आता बाहेरची साफसफाई ते करून राहिले. आणि हे बघा, मी हा धम्मध्वज आहे मित्रांनो. बघा कसा लहरून राहिला. हे बौद्धांची शान आहे मित्रांनो. आणि हे बघा सम्यक बुद्धविहार आमचं छोटंसं गोळ आहे ना मित्रांनो. कसं एकदम छानसं छोटंसं बुद्धविहार. हे ब्लॉक वगैरे टाकलेलं आहे मित्रांनो खाली. बघा, हे इथं आमच्या काका ग्रामपंचायतला आहे मित्रांनो. त्यांनी हे ब्लॉक वगैरे टाकलेले आहे इथं. आणि हे बघा मित्रांनो, घाण विहारामध्ये हे आता साफ करणं लावली. तुम्हाला सांगितलं ना की मी मूर्त्या पुसत होतो, यांना काहीतरी दया आली माझी आणि हे आले. म्हणजे कालचाच त्यांचा संकल्प होता मित्रांनो की आपण मूर्त्या पुसू. पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगले की स्वयंपाकाच्या अभावी ते थोडंसं येऊ नाही शकले. तर बघा, हे झाडू मारून राहिले. त्यांना आशीर्वाद मिळेल मित्रांनो. जो करील तो नक्कीच त्या गोष्टीचा फायदा घेईल मित्रांनो. आपण शेतीमध्ये शेती पेरतो, मेहनत करतो, त्या शेतीमध्ये त्याला फळं मिळतात मित्रांनो, उत्पन्न मिळते. तर अशाच प्रकारे या ठिकाणी जोही काही कार्य करेल मित्रांनो, त्यांच्या घरामध्ये सुख शांती मिळेल मित्रांनो. कटकट दगदग होणार नाही त्यांच्या घरामध्ये. जे बघा, भगवान गौतम बुद्धांचा एक प्रेम आहे आणि बाबासाहेबांची जुनी प्रेम आहे मित्रांनो. हिच्यावर आमची जयंती निघत होती पहिले या फ्रेमवर. आणि हे तर दाखवलंच मी तुम्हाला विहार. हे बघा, आता पुसल्या मूर्त्या आम्ही स्वच्छ आणि बघू शकता छान दिसून राहिले. आता साफसफाई केली यांनी. हो, या मित्रांनो तरवडीचे लेखबाय आहे. त्यांचे मित्र, त्यांचे वडील ही कलावंत आहे मित्रांनो. कलापथकामध्ये काम करून त्यांनी समाज प्रबोधन करून या समाजाला नवी दिशा दिलेली. आणि त्यांची ती मुलगी आहे. आणि हा बघा, हा माझा नातू आहे मित्रांनो. मोताळा, प्रॉपर मोताळ्यामध्ये राहतो मित्रांनो. हां, बाजाराच्या जवळ आहे. आणि त्यांच्याकडे पण बुद्धविहार आहे. त्याला संस्कार आहे बुद्धविहारात जाण्याचे. आणि तो घरीसुद्धा पंचांगकरण वगैरे करतो. म्हणून या ठिकाणी विहारामध्ये तो आढळला. आणि हा व्हिडिओ मी मुद्दाम टाकून राहिलो मित्रांनो आता. आणि या बायांना मुद्दाम दाखवून राहिलो की जेणेकरून आमच्या गावात सक्रिय होतील. विशेष म्हणजे सक्रिय होतील मित्रांनो. सक्रिय होण्यासाठी हा व्हिडिओ मी टाकत आहे. या व्हिडिओचा उद्देश तर एकच आहे की ह्या बायांना साफसफाई करून उद्या आज दोन बाया साफसफाई करू राहिल्या, मी करून राहिलो, हा मुलगा आहे. उद्या त्याला सांगता येत नाही मित्रांनो, 5 होतील, 7 होतील, 10 होतील, सर्वच येतील, काय विषय नाही, सर्वसुद्धा येतील. कारण सर्वांचं बुद्धविहार आहे मित्रांनो. आमचं एकट्याचं तर नाही, कोणाचं तर नाही. याच्यामध्ये ही कोणाची मालमत्ता नाही मित्रांनो. हे बोधिसत्वाची पुण्यही आहे, बाबासाहेबांची पुण्यही आहे. आणि बाबासाहेबांच्या या विचाराला कुठेही तळा जाऊ देऊ नका मित्रांनो. या बाबासाहेबांच्या विचाराला ज्या ठिकाणी तळा गेला त्यांच्या घरामध्ये कटकट दगदग हमेशा असते मित्रांनो, हमेशाच. हे तुम्हाला मी नक्की सांगतो. आणि जे खरंच बाबासाहेबांचे अनुयायी आहे, खरंच बाबासाहेबांच्या सोबत आहे, बाबासाहेबांच्या रक्तासोबत आहे, त्यांना कसलीही कमी पडणार नाही मित्रांनो. हे माझे शब्द आहे. कारण माझा अनुभव आहे मित्रांनो. हा इकडे पाय बाळा, हा माझा अनुभव आहे मित्रांनो. 2007मध्ये मी सामनेर झालो आणि माझी परिस्थिती खूप वाईट होती मित्रांनो. मी थोडंसं मी पक्षीय काम करत होतो. परंतु एवढं मला माहिती नव्हती धम्माची. परंतु आता धम्माची 2007मध्ये मी श्रामनेर झालो आणि धम्माची माहिती झाली मित्रांनो. 10 दिवस मी राहिलो. माझ्या अंगावर चिवर होतं. चांगले लोक माझे पाय धुत, कपड्याने पाय पुसत, माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः आसू येत मित्रांनो. मी तर एक संकल्प केला होता मित्रांनो. त्यावेळेस धम्मरत्न बंधीजी होते, त्यांना मी सांगितलं होतं की मी बुद्धपुत्र म्हणून कायमचं चिवर घेतो मित्रांनो. परंतु मला कायमचं चिवर दिलं नाही मित्रांनो. त्यांनी सांगितलं की तुम्हाला 4 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. आणि मुली मित्रांनो त्यावेळेस 10-12 वर्षाच्या अशा होत्या मित्रांनो, 15 वर्षाच्या आत. आणि ते मग तुमच्यावर जबाबदारी आहे. तुमची जबाबदारी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला चिवर देत नाही. आणि जबाबदारी पूर्ण झाल्यावर
जर तुम्हाला वाटलं तर आम्ही नक्कीच तुम्हाला चिवर देऊ. परंतु मित्रांनो आणखी परत एका बनतेनं असं सांगितलं मला मोठ्या की बघा माझं रठ्ठपाल नाव आहे मित्रांनो धम्मदीक्षेचं. बघा रठ्ठपाल, तुम्ही सफेद कपड्यामध्ये राहून सुद्धा कार्य करू शकता. तुमच्या परीनं कार्य करा, असं नाही की तुम्ही सतत हिंडाच. कारण तुम्ही बघता मित्रांनो, आम्ही लग्न लावतो, कोणी काही 1 रुपया देत नाही, वरून 100 रुपये ऐकून त्यांच्या घरी आम्हाला यावं लागतं मित्रांनो. म्हणून दररोजच्या 200 आमच्या घरूनच जातं मित्रांनो. कमीत कमी 500 रुपये 1000 रुपये तर बौद्धाचार्याला दान दिलं पाहिजे मित्रांनो. त्या दानावर आपलं काम चालते, त्या दानावर आपलं काम चालते. म्हणून मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, तेव्हापासून मी सामने झाला आणि 2010मध्ये बीटी कपाशी आली आणि बीटी कपाशीनं मला इथलं पुढे नेलं. बघा मित्रांनो, या भगवान बुद्धाच्या आशीर्वादामुळे मी या धम्मावर आलो राहिलो. धम्मावरचे कामं करत गेलो, संतासने दिलं तर काम केलं, संरक्षण दिलं, लग्न लावले, भारतीय बौद्ध महासभेशी निगडीत राहिलो, संतासने दिलाशी निगडीत राहिलो, वंचित बहुजन आघाडीशी सुद्धा आज रोजी मी निगडीत आहे. मागील निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत सुद्धा मी बाळासाहेब आंबेडकरांचा कट्टर समर्थक राहिलो मित्रांनो. हे तुम्ही लक्षात घ्या. माझं काही झालं तर चालेल मित्रांनो, परंतु मी बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर घराण्याला कधीच सोडणार नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि हे आमचे घरचे लोक आता पूजा करण्यात टाकोर एक चेहरा, हे आता आमचे घरचे लोक आहे, हे पूजा करण्याच्या तयारीमध्ये आहे. आता पूजा थोडीशी अगरबत्ती मेणबत्ती लावून देऊ आता साफसफाई झाली तर मित्रांनो मी तुम्हाला शुभेच्छा दिल्या नाही या व्हिडिओमध्ये. तर आता मी तुम्हाला शुभेच्छा देतो मित्रांनो. वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक तुम्हाला आमच्या जाधव परिवाराकडून शुभेच्छा मित्रांनो. त्याचप्रमाणे आम्ही पंजाबराव जाधव यूट्यूब ID आहे माझे मित्रांनो, आणि माझ्यासोबत माझी मिसेस असते प्रमिला पंजाबराव जाधव. आम्ही 2 जण यूट्यूबला काम करतो, इंस्टाग्रामला काम करतो मित्रांनो. बघा सपोर्ट करा. आपण लाईक केलं, सबस्क्राईब केलं, आणि मी जर पुढे गेलो, चांगल्या कमेंट टाकल्या, आणि मी जर पुढे गेलो तर काय व्हावं काय मित्रांनो, काय व्हावं काय याच्यामध्ये तुम्ही सांगा. मी कमीत कमी मेल्यानंतर तुम्ही माझा ID सर्च केल्यानंतर मला पाहू शकता मित्रांनो. आणि हेच माझं ध्येय आहे. मला पैशाची गरज नाही किंवा पैसे मिळतीलच म्हणून, परंतु लोक सांगतात की बा पेमेंट चालू होते, अमुक होते, तमुक होते. मी त्या लोकांना तेच सांगतो की माझं चॅनल जर मॉनिटाईज झालं आणि माझा पहिला पेमेंट आला तर जो काही येईल तर मी तो दान करीन मित्रांनो. काहीतरी छोटीसं पार्टी करून किंवा विहाराला दान देईन. आणि मोठा पेमेंट होत गेला तर मी तरी मी गावासाठी आणि मंदिरासाठी, शिवाजी महाराजच्या पुतळ्यासाठी, बुद्धविहारासाठी ते पैसे खर्च करत राहीन मित्रांनो. त्यातले काहीतरी विसावा हिस्सा म्हणा किंवा काहीतरी मी खर्च करीन मित्रांनो. परंतु मला सपोर्ट करा मित्रांनो. मला व्हिडिओ काढण्याची स्फूर्ती मिळाली पाहिजे. जशी माझे तुम्ही व्हिडिओ पाहसाल जे आणि चांगल्या कमेंट टाकसा. माझा हात दुखून आला मित्रांनो. आता माझा हात दुखून आला कारण हाती धरलेला आहे मोबाईल मी. आणि वहिनी मित्रांनो आता आमचं एवढं आहे बघा, मी 55चा झालेला आहे परंतु वाटत नाही. आणि माझी मिसेस आहे 50ची 51ची झालेली आहे मित्रांनो. तरी आम्ही धम्मकार्य करतो मित्रांनो. काय पडेल मी जीवनामध्ये सर्व पडेल राहते मित्रांनो. कमवेल सगळ्या गोष्टी काय नाही, सर्व राहते जे आहे ते करून. चला तर मित्रांनो पुनश्च एकदा तुम्हाला वैशाखी पौर्णिमेच्या माझ्या जाधव परिवाराकडून व आमच्या गावातील सम्यक विहार समिती व तथागत मित्र मंडळाकडून मी तुम्हाला गावाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. आणि हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो मित्रांनो. व्हिडिओ काय करा आता, व्हिडिओवर हे बघा ताई आल्या परत बघा साफसफाई. त्यांचं मनच भरून नाही राहिलं, ते आहे ना साफसफाईमध्ये ना एकदम मग्न झालेलं आहे. बघू शकता दापाईदार चेहरा तुमचा. बघा हे बघा अजून परत पुसायला लागलं. त्यांना असं वाटतं की काहीतरी डाग आहे इथं आणि हे साफसफाई लागली. आणि हे माझी मिसेस आहे मित्रांनो. यांचं माहेर आहे ना डिघी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा, त्या गावच्या. आणि बुद्धविहार खूप प्रख्यात आहे मित्रांनो डिघीचं, हे तुम्हाला माहिती आहे. पहिले जर म्हणसान पहिल्या काळात तर एक गारडगावचं बुद्धविहार आणि एक डिघीचं बुद्धविहार, हे 2 विहार खूप प्रख्यात होते. त्या ठिकाणी डिघीच्या बुद्धविहारामध्ये विनय वसनांजी जे भंतेजी आहे मित्रांनो ते वास करत होते, त्या ठिकाणी राहत होते मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काय जास्त आता बोलत नाही मी, तुम्ही बोर होसाल मित्रांनो. पुढे बोलेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेल. तर चला भेटूया. जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय.